तुम्ही आता म्हणत असाल, की हेल्मेट घेऊन हे किचनमध्ये काय करायले? तर हे तुम्हाला लवकरच समजेल, ओके. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल, ओके. तर तुम्हाला मठ पण दिसत आहे. तो आज आपण जाणार आहे मठामध्ये. पण त्याच्या अगोदर म्हटलं, की आपली सगळी कामं जी असतात ती सगळी आवरून घेऊया. कारण घर म्हटलं तर कामं तरी येणारच. त्याच्याशिवाय आपल्याला हेच नसतं राईट, करायला तरी पाहिजेतच. मग सगळं मी आवरून घेतलं. चहा वगैरे करून घेतली, भाजी करून घेतला. देन फोडणीचा भात बनवला होता मी नाश्त्याला. नंतर डाळ, चपाती हे सगळं आवरून झालेलं आहे. मग आता स्वयंपाक झाला म्हणजे भांडी ते पडणारच आहे, ते तर करावं लागणार. सो सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. म्हणतं किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आता राहिलं होतं लास्ट काम म्हणजे हेल्मेटचं. ते पण मला करायचं होतं. मग त्याच्या अगोदर मी तुम्हाला तुळशी दाखवते माझी. सो तुळशी बघा आता नवीन लावलेली आहे, छान उगवत आहे ती. अशी चांगली उगू देत. तर अहोनी म्हटलं होतं, की हेल्मेट वगैरे मला थोडं क्लीन करून दे. त्यासाठी क्लीन करून घेतलं. नंतर आलं म्हणजे मठ. समजा तुम्हाला किती पण दुःख काही पण असू दे, जेव्हा मी मठामध्ये येऊन बसतो ना, शांत भरपूर वाटतं. तिथं बसले मी नामस्मरण केले आणि आम्ही ठरवतो, की मठामध्ये गेल्यावर मी स्वामींना हे सांगेन, हे विचारेन, पण होतच नाही ॲक्चुअली. तुम्हाला पण जर काही वाटलं असेल, तर खरंच मठामध्ये जावा. खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.